So now let's see another example. This is seventh example in question 6. This can be written as y is equal to cos inverse of 1 minus x square. So differentiate y with respect to x. Differentiate with respect to x लिहिलं तरी चालतं किंवा differentiate y with respect to x लिहिलं तरी चालतं. कोणतेही तुम्ही यूज करू शकता. So dy by dx is equal to d upon dx of cos inverse of 1 minus x square. Okay, so I apply derivative on cos inverse. So derivative of cos inverse d upon dx of cos inverse x is equal to minus 1 upon root 1 minus x square. So by this rule, or derivative of cos inverse of 1 minus x square is minus 1 upon 1 minus, आता इथे x च्या जागेवरती 1 minus x square हे अख्खं ब्रॅकेट आहे, त्यामुळे इथे सुद्धा हे पूर्ण ब्रॅकेट येईल 1 minus x square and ब्रॅकेट स्क्वेअर येईल. आता ही टर्म पूर्ण व्हॅल्यू ही काय आहे, रूट मध्ये आहे, म्हणजे होल रूट अपॉन 1 minus 1 minus x square ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑन 1 minus x square. थोडंसं टफ एक्झाम्पल आहे, थोडंसं नॉर्मल, जास्त अवघड नाही एक्झाम्पल. फक्त एक्स जागेवरती टर्म दिलेली आहे, ते इक्वेशन मोठं दिलेलं आहे, म्हणजे मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस, इथे ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड केलं तरी चालेल, नाही एक्सपांड केलं तरी चालेल. आपण एक्सपांड करून बघूया आपला आन्सर काय येते ते. तर 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर येणार 1 मायनस 2x plus x square. This is expansion of 1 minus x square bracket square. In derivative of 1 minus x square, 0 minus 2x. Okay. So then minus 1 into 0 minus 2x minus 2x whole divided by square root 1 minus आत मल्टिप्लाय करूया, मायनस 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 प्लस 2x मायनस प्लस मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, अजून थोडं सॉल्व होते एक्झाम्पल हे. therefore dy by dx is equal to मायनस इंटू मायनस प्लस, इथे 2x अपॉन रूट मायनस प्लस 1 मायनस 1, हे दोन्ही पण काय होणार, कॅन्सल होणार, राहणार प्लस 2x मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज अवर कम्प्लीट सोल्युशन ऑफ अवर एक्झाम्पल. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज दिस 9th एक्झाम्पल, कॉस क्यूब ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे, हे 9वे एक्झाम्पल आहे. इसका मतलब है y is equal to cos cube into bracket cos inverse of x cube. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल थोडं सॉल्व करूयात आपण. कॉस क्यूब ऑफ दिस आहे, म्हणजे आपण हे जर कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर हेच आपण कॉस स्क्वेअर एक्स असं पण लिहू शकतो, किंवा जर एक्झाम्पल मध्ये किंवा एखाद्या टर्म मध्ये कॉस क्यूब असेल तर आपण हेच कॉस एक्स असंही लिहू शकतो, कॉस एक्स ब्रॅकेट रेज टू 3, म्हणजे हे दोन्ही इक्वल आहे, हे दोन्ही पण इक्वल. सो यानुसार आपण इथे कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब होल ब्रॅकेट रेज टू 3 हे असं लिहू शकतो. ओके, दिस इज इक्वल टू, आता आपल्याला फॉर्म्युला झालेला आहे, पुस्तकामध्ये फॉर्म्युले सगळे आहेत, त्या फॉर्म्युल्यामध्ये एक फॉर्म्युला झाला आहे, कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स. जर असं असेल कॉस इनवर्स ऑफ कॉस इंटू ब्रॅकेट एक्स किंवा काहीही व्हॅल्यू असेल तर हा कॉस हा कॅन्सल होतो, कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल होतो, आणि इथं जे आहे ते शिल्लक राहतं. मग या रूलनुसार इथं कॉस ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब हे आहे, हे सगळं ब्रॅकेटमध्ये आहे पूर्ण. ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ कॉस इनवर्स आहे तर हे कॅन्सल होणार आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहणार फक्त एक्स क्यूब, आणि होल ब्रॅकेट रेज टू क्यूब आहे तो आहे असंच राहणार आहे, तो जाणार नाहीये. ओके, so function y is become x raised to 9, 3 into 3 9. Then we find derivative of that function. So differentiate
y with respect to x. Okay, and derivative of y is dy by dx. This is equal derivative of x raised to 9 is 9 into x raised to 8. Means our answer is 9x raised to 8. This is the complete solution of our example. So the next example is sin raised to 4 into bracket sin inverse of root x. Okay, हे सुद्धा एक्झाम्पल 9th एक्झाम्पल सारखंच आहे. So this written as y is equal to sin raised to 4 into sin inverse of sin raised to 4 of sin inverse of root x bracket complete. त्याच रूलनुसार आपण हे सुद्धा असं लिहू शकतो साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ रूट एक्स and whole bracket raised to 4. ओके, आपल्याला हा असा रूल झालेला आहे साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. बाय युजिंग दिस रूल वी गेट रूट एक्स होल ब्रॅकेट रेज टू 4. दिस इज ॲज इट. ठीक आहे, म्हणजे आपलं एक्झाम्पल झालं एक्स रूट मध्ये आहे म्हणजे एक्स रेज टू 1/2 असणार आहे. ब्रॅकेट रेज टू 4 म्हणजेच 2 आणि 4 हे एकमेका कॅन्सल होऊन एक्स रेज टू काय राहणार आहे 2 राहील. म्हणजे y झाला एक्स स्क्वेअर. देन वी डिफरन्शिएट दॅट विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड डेरिव्हेटिव्ह इज y इज इक्वल टू dy by dx is equal to 2x is the solution of our example. Similarly, we can solve the question number 7. Question number 7 is differentiate the following with respect to x, and the question is example is cot inverse of cot of e raised to x square. Same to same 9th and 10th एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल आहे, फक्त क्वेश्चन 7 त्याला वेगळं नाव दिलेलं आहे आणि त्या क्वेश्चन 7 मध्ये यासारखी भरपूर एक्झाम्पल आहेत. त्यातले हे फर्स्ट एक्झाम्पल हे आहे ते सगळ्यात इझी एक्झाम्पल हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. सो दिस कॅन बी रिटन ॲज y इज इक्वल टू cot inverse of cot of e raised to x square. e raised to x raised to square आहे. So y become cot inverse of cot. So cot get cancel and y become e raised to x square. हा आपलं y फंक्शन तयार झालेलं आहे. Then differentiate this y with respect to x and derivative is dy by dx is equal to derivative of e raised to x is e raised to x. Okay, then apply derivative on apply derivative on x square. Okay, सुरुवातीला e वर अप्लाय होणार आणि e raised to x डेरिव्हेटिव्ह असते e raised to x, पण e raised to x square आहे त्यामुळे x square हे वेगळे एक एक्झाम्पल आहे, वेगळे एक फंक्शन आहे, त्यामुळे त्या फंक्शनवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार. सो देन अवर आन्सर इज e raised to x square into derivative of x square is 2x. Therefore, dy by dx is 2x into e raised to x square. This is our answer.